घरी ब्रेड आणि उकडलेले बटाटे आहेत. मग फक्त 10 मिनिटातच बनवा असा कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 10 मिनिटात तयार होणारा कुरकुरीत आणि चविष्ट आलू टोस्ट. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा स्नॅक, ही सोपी रेसिपी नक्की करून बघा. साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याची साल काढून आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. एखाद्या मोठ्या बोलमध्ये किसून घ्या किंवा हाताने मॅश केले तरी देखील चालणार आहे. इथे लक्षात ठेवायची टीप म्हणजे बटाटा पूर्ण थंड झाल्यावरच मॅश करा, त्यामुळे मिश्रण ओलसर होणार नाही. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. बाकीच्या भाज्या जर तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या पसंतीनुसार करू शकता. त्याच्यानंतर इथे मी रेड चिली फ्लेक्स टाकते, तसेच चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पूड, चाट मसाला असेल तर तो सुद्धा घालू शकता आणि 1 चमचा मी इथे शेजवान सॉस घातलेला आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हा आता आलू मसाला तयार झालेला आहे. आता ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आणि त्यावरती हा मसाला सगळीकडे पसरवून लावायचा. जास्त मसाला घेऊन ब्रेडच्या कडांपर्यंत अगदी पसरवून घ्यायचा. कांदा घातल्यानंतर आपल्याला हा मसाला मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाहीये, नाहीतर त्याला पाणी सुटते. त्यामुळे लगेचच ब्रेडवरती कोटिंग करायला घ्या. आता इथे मी सगळे स्लाइसेस रेडी करून ठेवलेले आहेत. आता फक्त आपल्याला पॅनवरती टोस्ट करून घ्यायचे आहेत. टोस्ट करण्यासाठी तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करा. मी इथे बटर घेतलेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मसाला लावलेली बाजू बटरवरती चांगली टोस्ट करून घ्यायची आहे. 3-4 मिनिटं खालची बाजू चांगली शेकली, टोस्ट झाली की ब्रेड आपण टर्न करून घेणार आहे आणि परत एकदा खालची बाजू मस्त सोनेरी रंग येईपर्यंत टोस्ट करून घ्यायची. लो फ्लेमवरती तुम्ही हे शेकवलेत ना तर बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून मऊ तयार होते. पॅनवरती ना बटर आणि थोडे तेल एकत्र वापरल्यास छान सोनेरी रंग येतो. आता हेच तुम्ही बटाट्याचे मिश्रण ना 1 दिवस आधी तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे सकाळी फक्त टोस्ट तुम्हाला भाजायचा राहतो. झटपट असा मस्त नाश्ता तयार आहे. आता यावरती जर तुमच्याकडे ग्रीन चटणी असेल ना तर ती तुम्ही टाकू शकता. मी इथे ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप घालते. फक्त टोमॅटो केचपने सुद्धा अगदी मस्त लागतो. थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करा. केचप टाकताना थोडासा जास्त टाकायचा म्हणजे खायला अगदी टेस्टी लागतो. मी तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते. किती क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. बारीक शेव असेल तर ती सुद्धा घाला. याला आणखीन चवदार बनवण्यासाठी थोडे किसलेली चीज, मोझरेला चीज वगैरे घालू शकता. सगळं टॉपिंग करून झालेलं आहे. त्याच्यानंतर हा आलू टोस्ट इतका जबरदस्त लागतो की तुम्ही हा सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक म्हणून, हलकी भूक लागल्यावर झटपट खाण्यासाठी, प्रवासाला जाताना सोबत नेण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी बनवू शकता. गरमागरम खाल्ल्यानंतर आलू टोस्ट सर्वात जास्त चविष्ट आणि कुरकुरीत लागतो. सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या चहापर्यंत हा झटपट आणि कुरकुरीत आलू टोस्ट कोणत्याही वेळी खायला एकदम परफेक्ट आहे. ब्रेड आणि बटाटा असेल तर नक्कीच करून बघावी अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.